गुड मॉर्निंग. डे 5च्या एपिसोड 3मध्ये आपणा सर्वांचे स्वागत. सुंदर सकाळ, पांढरी शुभ्र नदी, हिरवीगार झाडे, भल्या मोठ्या डोंगर रांगा. वाह, काय छान पिक्चर आहे समोर. अद्भुत नजारे जे पाहण्यासाठी रायडर्स जीवाची आटापिटा करत फिरत असतात. मित्रांनो, आजचे आमचे टार्गेट आहे कारगिल, ज्यामध्ये आम्हाला सोनमर्ग, जोजिला पास, झिरो पॉईंट, कारगिल वॉर मेमोरियल अशी सुंदर ठिकाणे एक्सप्लोर करत 200 किलोमीटरचे अंतर गाठायचे आहे. अंतर कमी वाटत असले तरी वाटेतले सगळेच स्पॉट आम्ही एक्सप्लोर करणार आहोत. सकाळी 6:30 वाजता आम्ही श्रीनगर सोडले. कालच्या तुलनेत आजचे वातावरण खूप छान थंड आहे. खरे तर आजपासून आमची लडाख राईड सुरू झाली असेच म्हणायला हवे, कारण लडाख ज्या ज्या पासेससाठी प्रसिद्ध आहे त्याची सुरुवातच आज होणार आहे. उत्सुकता तर शिगेला पोचलेली आहे. रोड तर भन्नाट दिसत आहेत. फक्त येणाऱ्या जोजिला पासजवळ रस्ता खराब आहे याची आम्हाला आधीच कल्पना आहे. मित्रांनो, लडाखला जाण्यासाठी मोस्टली 2 ठिकाणांहूनच रायडर्स जातात. एक म्हणजे व्हाया मनाली व दुसरा म्हणजे जम्मू श्रीनगरवरून. आम्हाला मात्र या लडाख राईडचे सर्किट पूर्ण करायचे असल्यामुळे आम्ही सुरुवातच श्रीनगरपासून केली व या राईडचा शेवट मनालीला होईल. आज आम्हाला इतके सुंदर सुंदर नजारे पाहायला मिळत आहेत की काही विचारायलाच नको. राजेश आणि मी इतके आनंदी आहोत की हा आनंद कसा शेअर करावा हेच कळत नाही. 2 डोंगर रांगेच्या मधून जाणारा हा रस्ता आणि त्यामधून जाणारे आम्ही रायडर्स, वा, वर्णन करावे तितके कमीच. थोडीशी ट्रॅफिक आहे, पण आज आम्हाला त्याचे बिलकुल टेन्शन नाही. एका बाजूने ही वाहणारी नदी माझे तर अजूनच मन आकर्षित करून घेत आहे. आता आपण प्रवेश करत आहोत जम्मू काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील सोनमर्ग या हिल स्टेशनमध्ये. या सोनमर्गला ऐतिहासिक महत्त्व सुद्धा खूप आहे. पूर्वी काश्मीर आणि तिबेटला जोडणारे या रोडवरील प्रवेशद्वार म्हणून सोनमर्गला ओळखले जायचे. आज हे लोकप्रिय असे पर्यटन स्थळ झाले आहे. काश्मीरपासून सोनमर्ग हे ठिकाण 8,960 फूट उंचीवर वसलेले आहे. याच सोनमर्गपासून अमरनाथ मंदिराच्या यात्रेची सुरुवात होते. आपण आता ज्या रोडने जात आहोत तो आहे भारतातील NH1. NH1 वर आज प्रत्यक्ष राईड करतोय याचेही तितकेच समाधान आहे. हा आहे सोनमर्गचा परिसर. सोन्यासारखे कुरण आहे म्हणूनच त्याला सोनमर्ग म्हणतात. सोनमर्ग हे बर्फाच्छादित शेतांसाठी ओळखले जाते, जे हिमनद्या व निर्मळ तळ्यांनी वेढलेले असते. हे सर्व पाहून मनाला एक वेगळाच आनंद मिळतोय. हिवाळ्यादरम्यान इकडे प्रचंड बर्फवृष्टी होत असते. सध्या आपणास जे सोनमर्ग दिसत आहे ते हिरवेगार. खरे सोन्याचे कुरण पाहायचे असेल तर नक्कीच या ठिकाणाला हिवाळ्यामध्ये भेट द्या. सोनमर्गची मजा, आनंद, आठवणी घेऊन आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. तुम्हाला सुद्धा ही अशी दृश्ये पाहून इकडे येण्याचा मोह काही आवरता येणार नाही, कारण हे ठिकाण स्वर्गासारखे सुंदर आहे. वा, या मन प्रसन्न करणाऱ्या स्वर्गात पहाडी मेंढ्या व घोड्यांचे दर्शन, अद्भुत. आमचा सगळा रस्ता अडवून बसलेत, पण या मुक्या प्राण्यांना पाहिले ना की एक वेगळीच मनात आपुलकी निर्माण होते. तुमच्या माहिती नाही, पण माझ्या मनात नक्कीच होते, कारण मी सुद्धा एक पेट लवर आहे आणि प्रत्येकाने असलंच पाहिजे. असो, थोडी मजा घेऊया या सुंदर अशा नजाऱ्यांची.
इथे पाहू शकता वरचा सोन्यासारखा भाग आणि खाली नदीबरोबर हिरवेगार रान, डोंगरातून वितळून खाली नदीला येऊन मिळणारा गोठलेला बर्फ. या नजाऱ्यांची प्रशंसा तरी किती करावी. हे दृश्य पाहून लक्षात येते की आम्ही झोजिला पासपासून लांब नाहीत. एका बाजूला डोंगर, मध्ये रस्ता, दुसऱ्या बाजूला खोल दरी, बाजूने सुरक्षेसाठी काहीच नाही. हेच तर खरे असते ॲडव्हेंचर. लडाखमधील जेवढे पासेस आहेत ते सगळे असेच थरारक आहेत. असे पास क्रॉस करणे हे मोठे कसरतीचे काम असते. या कसरतीची सुरुवात तर कमालीची आहे. आम्ही दोघे सोबत असल्यामुळे आम्हा दोघांनाही एकमेकांचा आधार आहे. म्हणतात ना, जिथे एक मित्र जरी सोबतीला असेल तिथे संकटे, अडथळे तरी कसे जवळ येतील. बघता बघता झोजिला पास जवळ पोचलो. आपण पाहू शकता काय सुंदर झोजिला पास आहे. हा भाग हिमालयातील एक उंच डोंगराळ प्रदेश आहे. लेहला जाण्यासाठी याच खिंडीतून जावे लागते. आता आम्ही आहोत 0 पॉईंट जोजिला, जो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. खूप सुंदर असं दृश्य आहे. मस्त एन्जॉय करतोय. खूप छान. मित्रांनो, या खिंडीत सुद्धा एक इतिहास घडून गेला आहे. 1948च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी लडाख ताब्यात घेण्याच्या मोहिमेमध्ये झोजिला पाकिस्तानी हल्लेखोरांनी ताब्यात घेतला. त्यानंतर ऑपरेशन बायसनच्या नावाने झालेल्या हल्ल्यात भारतीय सैन्याने अनपेक्षितपणे रणगाडे उतरवून ही खिंड पुन्हा आपल्या ताब्यात घेतली. त्यावेळी ही लढाई जगातील सर्वात उंचीवर रणगाडे वापरलेली लढाई होती. या खिंडीतले रस्ते तसे धोकादायक आहेत. हिवाळ्यामध्ये इकडे जास्त बर्फवृष्टी होत असल्यामुळे हा रोड पूर्णपणे बंद ठेवण्यात येतो. या पासची उंची 11,649 फूट इतकी आहे. कधीकधी या ठिकाणी इतकी ट्रॅफिक जाम होते की वाहतूक पूर्ण ठप्प होते. रस्त्याची अवस्था पाहू शकता. खूपच शॉर्ट रस्ता आहे. आम्ही नशीबवान आहोत की या खिंडीत आम्हाला ट्रॅफिक कुठेच मिळाली नाही. काही ठिकाणी गाडी चालविताना हार्टबीट वाढत होत्या. पण ॲडव्हेंचर म्हटलं तर हे सगळंसुद्धा पोटात घालण्याची तयारी ठेवावी लागते. या खिंडीतली सुंदर गोष्ट म्हणजे BROच्या मदतीने जेव्हा या रस्त्यातला बर्फ काढला जातो त्यावेळी दोन्ही बाजूला बर्फाच्या भिंती असतात व मधून राईड करावी लागते. तो क्षण तर विलोभनीयच असतो. आम्ही दोघेही या खिंडीतून राईडचा पुरेपूर फायदा घेत आहोत. इतका धोकादायक पण तितकाच सुंदर रस्ता हा अन्य कुठे पाहायला मिळणार नाही. वाह, हा क्षण बघा. डाव्या बाजूला गोठलेल्या बर्फाची भिंत, मोकळा रस्ता आणि राईडची संधी मिळालेला मी. इतके सुंदर दृश्य तर मी कधी स्वप्नातही पाहिले नव्हते. मनामध्ये मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या बर्फाच्या भिंती पाहावयास मिळत आहेत. खतरनाक. कसली उपमा द्यावी या क्षणाला. आता फक्त हे क्षण हृदयात साठवून ठेवण्याचेच काम करू शकतो. मित्रांनो, स्वर्ग तर कोणी पाहिला नाही, पण स्वर्गापेक्षाही सुंदर असा क्षण तुम्ही आता प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहा. हा आहे 0 पॉईंट झोजिला ॲक्टिव्हिटी पॉईंट. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी आपल्याला करता येतात. या पॉईंटला 0 पॉईंट म्हणतात कारण या शिखरावर उन्हाळ्या दिवसातही बर्फ गोठलेला असतो. तो कधीच वितळत नाही. अशा या बर्फात मजा तर केलीच पाहिजे ना. खरंच आम्ही दोघांनी खूप एन्जॉय केले या ठिकाणी. आणि हे दृश्य बघा मित्रांनो.
बाजूला 2 डोंगर, मध्ये आम्ही आणि समोर निळे आकाश. जणू काही आमच्या स्वागतासाठीच उभे आहेत असेच वाटते. रस्ता इतका भन्नाट आहे की बाईक नुसती पळवायला वाटते. थोड्या वेळापूर्वीच बघा ना, मनात भीती होती झुजिला खिंड क्रॉस करतानाची. पण आता लगेच हे असे दृश्य समोर आल्यावर भीती हा शब्दच गायब झाला. खरंच खूप खूप सुंदर चित्र समोर उभे आहे. म्हणजेच लडाख तुम्हाला सुरुवातीला भीती दाखवेल, परंतु लगेच काही क्षणानंतर त्या भीतीचा डबल आनंदही देईल. हेच सगळं पाहण्यासाठी तर रायडर्स दरवर्षी मोठ्या संख्येने लडाखला भेट देण्यासाठी येतात. ही आहे द्रास सिटी. कारगिलला पोहोचण्यासाठी आपणास द्रास शहरामधूनच जावे लागणार आहे. तसे बघता द्रास शहराचा एरिया इतकाही मोठा दिसत नाही, परंतु घरांची रचना सुंदर आहे. लडाख शहराचे प्रवेशद्वार म्हणून द्रास शहराला ओळखले जाते. द्रास हे भारतामधील सर्वात थंड तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड शहर मानले जाते. हिवाळ्यात येथील सरासरी किमान तापमान -20°C पेक्षाही कमी असते. द्रासपासून कारगिल वॉर मेमोरियल हे अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर आहे. थोड्याच वेळात आपण त्या ठिकाणालाही भेट देणार आहोत. हे आहे कारगिल वॉर मेमोरियल. भव्य अशा प्रवेशद्वारातून आपल्याला एंट्री करता येते. हे स्मारक श्रीनगर लेह नॅशनल हायवे क्रमांक 1 या मार्गावर आहे. कारगिल हे लडाख प्रदेशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. इथला इतिहास थोडा समजून घेऊया. 1999 साली पाकिस्तानी लष्कराने घुसखोरी करून कारगिल भागावर अतिक्रमण केले होते. ह्यामुळे झालेल्या कारगिल युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानला येथून हुसकावून लावले. हे युद्ध एकूण 60 दिवस चालले होते. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच या भारत-पाक युद्धात एवढ्या प्रमाणात एकाच वेळी एवढे फायरिंग झाले होते. कॅप्टन बत्राने 7 जुलै 1999 रोजी कारगिल जवळचे जे शिखर काबीज केले होते त्याला हल्ली बत्रा टॉप म्हटले जाते. या ठिकाणच्या परिसरामध्ये स्मारकातील भिंतींवर कारगिल युद्धात शहीद झालेल्या सर्व सैनिकांची नावे कोरलेली आहेत. दरवर्षी या स्मारकात 26 जुलै हा दिवस कारगिल हुतात्म्यांचा स्मरण दिवस म्हणून पाळला जातो. आता आपण पुढे निघतोय कारगिल शहराकडे, जिथे आपण हॉटेल बुक केले आहे. काही सुंदर नजारा आहे. ही थोड्या थोड्या अंतरावर अशी दृश्य पाहायला मिळत आहेत, त्यामुळे राईड जास्तच एन्जॉय होते. फ्रेश वातावरणातील फ्रेश नदी, तर कारगिल शहरातील हॉटेल बॉर्डर व्ह्यूमध्ये आम्ही आजचा प्रवास थांबवतोय. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.